गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. सगळ्यांना जय शिवराय. मी अभिनेता रोहन पाटील. त्याच्यामध्ये मी जो सिनेमा रिलीज होतो 26 एप्रिल 2024ला, त्याच्यात मी माननीय जरांगे पाटलांची भूमिका साकारली. खूप चांगला सिनेमा आहे. एक सत्य राज्याच्या पुढे आणायचं आहे आम्हाला. कारण आपण पाहिलं की एक राज्यामध्ये एक मानसिकता झाली की लाठीचार्ज झाला आणि जरांगे पाटील चर्चेत आले. हे झालं, लाठीचार्ज तो झाला आपण बघितलं, पण जरांगे पाटील हे लाठीचार्जच्या नंतर चर्चेत नाही आले. जरांगे पाटील हे संघर्ष करत होते, ते पहिल्यापासून करत होते, ते आजही करतात. आणि जरांगे पाटलांनी त्यांच्या आयुष्यात काय संघर्ष केला, तो कशा पद्धतीने केला, हे या सिनेमात जशाची तसं कसलंही मॉडिफाय न करता दाखवलेले. आणि राज्याच्या पुढे एक वास्तविक गोष्ट चित्र क्लिअर होणार आहे. कारण आपण पाहतो की हल्लीच्या कंडिशनमध्ये प्रत्येक माणूस स्वतःसाठी संघर्ष करतो, पण जरांगे पाटलांसारखा सुद्धा माणूस ह्या राज्यामध्ये एक असा आहे की तो आपल्या समाजासाठी, आपल्या समाजाला आरक्षण मिळावं ह्या गोष्टीसाठी लढतोय आणि समाजासाठी संघर्ष करणारा माणूस आहे. त्याच्यामुळे एका सच्च्या व्यक्तीची गोष्ट आम्हाला पडद्यावर आणायची. आणि आपण पाहतो की जरांगे पाटलांना वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येकाने मदत केली. तसं आमचं एक कर्तव्य होतं की जरांगे पाटलांना आम्हाला सहकार्य करायचे, मग आपण ते काय करू शकतो. तर जरांगे पाटलांचं हे चित्र आपण चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर आणू शकतो. आणि चित्रपट लाईन एवढी पॉवरफुल आहे की एका क्षणात ती घराघरात पोहोचू शकते. त्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने मांडली. मी जरांगे पाटलांची भूमिका साकारली. त्यावेळेस मी जवळजवळ माझं 15 किलो वजनही कमी केलं. तर जरांगे पाटलांच्या बरोबर मी 2-2.5 महिने माझा वेळ घालवला. ते कशा पद्धतीने बोलतात, कशा पद्धतीने चालतात, किंवा छोट्या मोठ्या ज्या सवयी आहेत त्यांच्या त्या फॉलो करण्याच्या पद्धती केल्या. आणि ते खूप चांगल्या पद्धतीने त्यांची भूमिका मी पार पाडली. जसं की ते एक गाणं लॉन्च झालं आणि ते गाणं इंडियामध्ये सध्या 2 नंबरला ट्रेंडिंगला. त्याच्यामुळे मला अशी खात्री आणि आत्मविश्वास आला की आपली भूमिका लोकांना आवडली. आणि मी बऱ्याच जागेवर सांगत असतो की जरांगे पाटलांचे माझे विचार एक माणूस म्हणून जुळतात, एक कलाकार म्हणून तर तो सेकंड भाग, पण त्यांचे विचार मला एक माणूस रोहन पाटील म्हणून जुळतात. त्याच्यामुळे त्यांची भूमिका आत्मविश्वासपूर्वक मला चॅलेंजिंग होती, पण मी एक त्यांचे विचार जुळतात, त्याच्यामुळे मी खूप सोप्या पद्धतीने मला ती भूमिका पार पाडायला गेली. आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे मला आत्मविश्वास द्यायचा जळगावकरांना की हा सिनेमा सगळ्या समाजातून लोक बघतील. म्हणजे जरांगे पाटलांवरती जरी सिनेमा असला तरी सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी हा सिनेमा बघावा. कारण ह्या सिनेमाचं नाव आहे संघर्ष योद्धा. जर एक योद्धा जर संघर्ष करून तयार होत असेल आणि तो कशा पद्धतीने यशाच्या शिखरापर्यंत जाऊ शकतो हे या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवले. कारण आपण पाहतो की प्रत्येक माणूस हल्ली प्रत्येक कोणत्या तरी फील्डमध्ये संघर्ष करत असतो, पण तो संघर्ष कशा पद्धतीने केला पाहिजे, कुठेही न झुकता, कुठेही न वागता, पुन्हा पुढे न कॉम्प्रोमाइज करता जर आपण सातत्य ठेवलं तर एक दिवस आपण यशाचं शिखर गाठू शकतो. या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवले. याच्यामध्ये खूप नावाजलेले कलाकार आहेत, खरे खरे लोकेशन आहेत. आणि जरांगे पाटलांच्या जे आसन आहे आंतरवली सराटीचं, स्वतःला मी एक भाग्यवान समजतो की जरांगे पाटलांनंतर जरांगे पाटलांना खूप व्हीआयपी भेटायला आले, पण जरांगे पाटलांच्या बाजूला बसले. पण जरांगे पाटलांच्या आसनावर जर जरांगे पाटलांनंतर कोण बसला असेल तर तिथं त्या भूमिकेमुळे मी बसलो. त्याच्यामुळे स्वतःला भाग्यवान समजतो. म्हणजे आमचं इथं शूटिंग चालू असायचं आणि जरांगे पाटील साहेब पलीकडे बसलेले असायचे. त्याच्यामुळे एवढं त्या ताकद होती त्या गोष्टीमध्ये की ते समोरून शूटिंग बघायचे. ज्यावेळेस घरी आम्ही त्यांच्या शूटिंग करायचो त्यावेळेस त्यांच्या घरचे असायचे. आमच्या घरचे जे कलाकार होते म्हणजे त्यांच्या वडिलांच्या भूमिकेत मोहन जोशी होते, तर त्या मोहन जोशींना जरांगे पाटलांचे वडील सांगायचे की मी असा फेटा बांधतो किंवा मी असा बसतो, असं झोपताना, किंवा ही जी वेगळे अनुभव होते की एका बाजूला खरी व्यक्तिमत्व आणि एका बाजूला कलाकार, आणि खरे व्यक्तिमत्व कलाकाराला सांगतात की मी अशा पद्धतीने काम करतो. एक वेगळे अनुभव होते. राज्याला एक वेगळा विषय भेटीला येणार आहे. मला अजून एक गोष्ट सांगायची की चित्रपट म्हणलं की त्याचं प्रमोशन वेगवेगळ्या पद्धतीने होत असतं, पण ह्या चित्रपटाला एक वेगळ्या पद्धतीने प्रमोशन व्हायला लागले. आम्ही राज्यव्यापी दौऱ्यावर आता फिरतोय, तर आम्हाला लोक 2-2, 5-5 किलोमीटरला रस्त्याला अडवत आहेत आणि हजारोंच्या संख्येने आमच्याबरोबर घोळका घालतायत, फोटो काढतायत, सत्कार करतायत, डीजे लावून आमचं स्वागत करतायत. असं चित्रपटाच्या बाबतीत मराठवाड्यात बोलतो तिथे एकदम ग्रामीण भाषेत बोलतात ते, आणि त्याचे थोडासा बोलीमध्ये शिव्यांचा पण वापर असतो. तर ते कसं तुम्ही शिकले? 2 मुद्दे त्याच्यामध्ये. त्यांची बोलीभाषा वेगळी, आमची वेगळी, पण मी त्यांच्या बरोबर राहिलो, ती भाषा कॅच करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे शब्द आहेत काही मुकलं, आपलं, कुठलं, माह्या, तोया, हे शब्द कॉपी करण्याचा प्रयत्न केला. जसेचे तसे ते मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सिनेमाला बघायला भेटेल. आणि जो राहिला विषय शिव्यांचा, तो शिव्यांचा प्रकार ह्याच्यामध्ये कुठं दाखवलेला नाही. आणि त्यांच्याकडून जरी त्या गेल्या असतील तरी त्यांचं उपोषण चालू होतं, त्या दरम्यान मानसिकता खराब असते. हुकून चुकून त्यांच्याकडून गेला असेल, पण सिनेमात अशा पद्धतीने काय बघायला भेटणार नाही. सिनेमा फक्त दाखवतोय की त्यांचा संघर्ष आहे. तुम्हाला शूटिंग वगैरे हे सुरू करायला किती वेळ गेला पूर्ण चित्रपट निर्माण करायला? नमस्ते, मी या चित्रपटाचा लेखक आहे, निर्माता आहे.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील ही फिल्म 26 एप्रिल 2024ला खूप मोठ्या प्रमाणात आम्ही संपूर्ण राज्यालगतचे काही जिथे आपल्याकडे जिथे मराठी चालतं अशा काही ठिकाणी पण आम्ही इतर राज्यामध्ये पण तो चित्रपट लॉन्च करतोय. आणि निर्माता म्हणून नाहीतर एक लेखक म्हणून मला बोलावंसं वाटतं की एक संघर्ष काय असतो, प्रामाणिक संघर्षाचं जर उदाहरण असेल तर खरंच प्रत्येकाने मनोज जरांगे पाटलांना डोळ्यापुढे धरलं पाहिजे. कारण गेली 6 महिन्यापासून चा संघर्ष आपण पाहतोय, परंतु ते 6 महिन्याचं जे आज ज्या उंचीवर ते पोहोचलेत त्या उंचीवर जाईपर्यंत अगोदरचा जो संघर्ष आहे तो फक्त 5 माणसांपासून सुरुवात केलेल्या आंदोलनाचं आज करोडोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक येत आहेत. आणि एका हाकेला एक हाक मारली तर करोडो लोक त्या छताखाली एका छताखाली येतात. म्हणजे ही ताकद खूप वेगळी आहे. कारण आतापर्यंत खूप लोकांनी वेगवेगळे समाज असतील, वेगवेगळ्या समाजातल्या लोकांनी वेगवेगळे आपापले समाज एकवटण्याचा प्रयत्न केला, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात असं यश कुणाला भेटलं नाही. यश नाही म्हणता येणार, कारण हे एका प्रामाणिकपणाचं जी काही प्रामाणिक काम आहे त्यांचं सगळं कुटुंब सुद्धा त्यांनी या ठिकाणी सोडून दिलेलं. कुटुंबाला सुद्धा ते समाज समजतात, कुटुंबातल्या व्यक्तींना सुद्धा ते स्वतःची म्हणजे माझी माणसं आहेत असं कधी बोलत नाहीत. ह्या खूप गोष्टी मला शिकायला भेटल्या त्यांच्याकडून लिहून घेत असताना, स्टोरी लिहित असताना. तर मी प्रत्येक क्षेत्रातल्या माणसांना सांगू शकू इच्छितो, शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, प्रत्येक माणूस जीवनात काही ना काही करण्यासाठी धडपडत असतो, परंतु संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा जर संघर्ष प्रामाणिकपणे केला आणि तितकंच ठाम राहून एखाद्या गोष्टीवरती केला तर आपण त्या ठिकाणी नक्कीच यशस्वी होऊ. आणि त्यांचा संघर्ष फक्त आरक्षणासाठीच नाही, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, इतर अनेक प्रश्न आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर राहिल्यानंतर बघतोय आम्ही की ते कित्येक प्रश्न सोडवण्यासाठी काम करत आहेत. फक्त आरक्षण हाच एक मुद्दा नाही त्यांचा, परंतु कुठंतरी एक समाजाला एक करणं, एका समाजाला एक काहीतरी त्यांचा हक्क आहे, त्या हक्काच्या मागणीसाठी त्यांनी जो प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नात कुठंतरी आपला पण एक फुल नाही फुलाची पाकळी असावी, म्हणून आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून एक निर्मिती करायचं ठरवलं. आपण ऐतिहासिक चित्रपट खूप पाहतोय, आतापर्यंत खूप चित्रपट पाहिले, परंतु ते काही कादंबऱ्या ज्या जुन्या 100, 200, 300 वर्षापूर्वी ज्यांनी लिहून ठेवलं अशा लोकांनी त्या चित्रपट आपण त्याच्यावरती केलेले पाहतो. कारण आपल्याला माहित नसतं त्या स्टोरीमध्ये, त्या गोष्टीमध्ये खरं किती असतं, खोटं किती असतं. 400 वर्षावर पूर्वीच आपण कोणी पाहिलेलं नाही, परंतु जरांगे पाटलांनी जे काही केलेलं आहे ते आत्ताच आहे, म्हणजे गेली 15-16 वर्षापासूनचा त्यांचा प्रवास आहे आणि हा पाहिलेला आहे काही लोकांनी. त्यामुळे याच्यात आम्हाला लिहिताना खूप म्हणजे अवघड होतं.